वंचितचे नेते माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना आज बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे व तसेच यापूर्वी प्रकाश आंबेडकर साहेबांनी काँग्रेसला 7 जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं। तसं त्यांनी पत्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलेलं होतं। त्या पत्राचं अजूनही काँग्रेसकडनं कोणतं उत्तर आलेलं नाहीये। तत्पूर्वी प्रकाश आंबेडकरांनी शाहू महाराज यांना कोल्हापूरमध्ये जाहीर पाठिंबा देऊन काँग्रेस संघ जवळीक साधण्याचा प्रयत्न किंवा युतीकडचं एक त्यांच्याकडनं एक पाऊल टाकण्याचा एक पॉझिटिव्ह प्रयत्न करताना दिसत आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तत्पूर्वी मी सतीश जगताप युथ इंडिया चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व कमेंट करायला विसरू नका। चला तर वळूया व्हिडिओमध्ये। प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती शाहू महाराज यांना कोल्हापूरमध्ये जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे। तर छत्रपती शाहू महाराज यांनी त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली की प्रकाश आंबेडकर यांनी मला जो पाठिंबा दिला मी त्यांचे आभार मानतो। त्यांनी हा वैचारिक वारसा जो की बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांचा जो वैचारिक वारसा आहे तो त्यांनी जपला आहे व त्यांचे खूप खूप आभार मानतो असे छत्रपती शाहू महाराज यांनी आभार व्यक्त केलेले आहे। तर प्रकाश आंबेडकरांनी जो वारसा सांगतो आपण छत्रपती शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांची जी चळवळ उभी केलेली होती त्या वारसेचा आज प्रकाश आंबेडकरांनी जो वारसा दाखवलेला आहे तो चालत आहे, त्याला आज कुठेतरी पाठिंबा देताना दिसत आहे। त्यानंतर आपण वळूया प्रकाश आंबेडकरांनी जे पाठिंबा दिलाय ते काँग्रेसला पाठिंबा देत असताना त्यांनी महाविकास आघाडी संघ व काँग्रेस संघ युतीचे आपल्याकडनं खूप जोरदार असं संकेत दिलेला आहे व आपण युतीसाठी किती जाहीर आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न यातून दिसत आहे। आता महाविकास आघाडी व काँग्रेसने याच्यावर काय निर्णय घेता हे बघण्याचं पण उत्सुकतेचं ठरेल। तत्पूर्वी प्रकाश आंबेडकरांनी जो शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे त्या वैचारिक वारशाचा थोडक्यात आपण यामध्ये बघूया। शाहू महाराज यांनी जी असमानताविषयी जी चळवळ उभी केलेली होती त्या चळवळीमधून त्यांनी बरेचसे गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला समाज माध्यमामध्ये व बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे जे संबंध आहे त्या ह्या वैचारिक गोष्टीमुळे व वैचारिक विचारांमुळे खूप जुळलेले होते। आपण इतिहासात बघायला गेलो तर त्याचीच आज पुनरावृत्ती होताना दिसत आहे। तर जनतेमध्ये पण याचा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स बघायला भेटलेला आहे। आता आपण बघणार आहोत की काँग्रेस व महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीला कशा प्रकारे डील करते किंवा कशा प्रकारे युतीचे संकेत देते। तत्पूर्वी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जी मीटिंग झालेली होती जागा वाटपावर सिल्वर ओकवर माननीय शरद पवार यांच्या घरी, त्याच्यानंतर त्यांनी माध्यमांना अशी बातमी दिली होती की येत्या 2-3 दिवसामध्ये आम्ही जागा वाटप डिक्लेअर करून टाकू व मित्रपक्ष यांना पण आम्ही सामावण्याचा प्रयत्न करू। तर आता शेवटचं फॉर्म भरण्याची आता सुरुवात झालेली आहे। पहिल्या टप्प्यातली निवडणूक एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे। तर फॉर्म भरणं व फॉर्म छाननी याची पण सुरुवात काही दिवसांनी येऊन टिपलेली आहे। तर आता काँग्रेस या भूमिकेवर आपलं काय मनोगत व्यक्त करते किंवा महाविकास आघाडी वंचितच्या बाबतीत काय निर्णय घेते हे येत्या काळातच ठरणार आहे। तत्पूर्वी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं काय मनोगत व्यक्त करायचंय हे आपण कमेंटच्या माध्यमातून व्यक्त